नमस्कार. आज आपण बघणार आहोत जगातील सर्वात सोपी रेसिपी, ती म्हणजे मैसूर पाक. ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही पहिल्याच प्रयत्नात जरी ट्राय केली ना तरीही अजिबात बिघडणार नाही आणि नक्की जमेल इतकी परफेक्ट अशी होते. त्याचबरोबर हा मैसूर पाक एकदम जाळीदार तसेच तोंडात टाकताच विरघळणारा सुद्धा होतो. तर जर तुम्ही पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय करायचा विचार करत असाल ना तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण मी तुमच्यासोबत भरपूर अशा टिप्स शेअर करत आहे ज्यामुळे मैसूर पाक एकदम उत्कृष्ट असा बनतो. तर चला मग माझ्यासोबत या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला मैसूर पाक बनवण्यासाठी इथे आपल्याला 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे, म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ घेत आहेत. आणि हे पीठ घेत असताना जरी मी एका कपाच्या मापाने घेत असेल तरी हे माप मी अशा प्रकारे 1-2 वेळेस खाली आदळून घेत आहे, जेणेकरून या कपामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बेसन पीठ बसलं पाहिजे. तर हे पीठ घेत असताना अगदी बारीक असं पीठ घ्यायचंच आहे, पण तरीसुद्धा आपण हे पीठ एकदा यूज करण्यापूर्वी अशा प्रकारे एकदा गाळणीने छान असं काढून घेणार आहोत, जेणेकरून मैसूर पाक एकदम जाळीदार असा बनतो. तर हे पीठ मी अशा प्रकारे छान असं गाळणीने गाळून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला 1 कप बेसन पिठासाठी इथे आपल्याला 1 कप तेल किंवा तूप घ्यायचं आहे. तर आज मी तुमच्यासोबत मैसूर पाक बनवत असताना 1 कप तेलच वापरत आहे. तर हे 1 कप तेल घेत असताना यामधलं आपल्याला अर्धा कप तेल सुरुवातीला ह्या बेसनामध्ये घालून घ्यायचं आहे आणि राहिलेलं अर्धा कप तेल आपण असंच ठेवणार आहोत. तर सुरुवातीला मी वाटीमधलं अर्धा कप तेल यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपण हे छान असं एकत्रित करून घेत आहोत. तर एखाद्या चमच्याने किंवा विस्करच्या सहाय्याने अजिबात गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे हे तेल आणि बेसन छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एकत्रित करत असताना मला इथे थोडंसं तेलाचं प्रमाण कमी वाटत आहे, त्यामुळे मी अजून थोडंसं तेल यामध्ये घालून घेत आहे. तर बघा, आता भरपूर असं तेल आपण यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे बेसन छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर एकदम पातळ अशी स्लरी आपण इथे तयार करून घेतलेली आहे आणि यामध्ये अजिबात गुठळ्या नाही. तर अशा प्रकारे आपलं तेल बेसनचं आपण तयार करून घेतलंय. त्यानंतर आपण आपल्या जो मैसूर पाक तयार करून घ्यायचा आहे त्यापूर्वी अशा प्रकारे एखादा केक टीन घ्या किंवा एखादं भांडं घ्या, त्यामध्ये तेल किंवा तूप लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला आयत्या वेळी मैसूर पाक तयार केल्यानंतर टाकायला सोपं असं पडेल. त्यानंतर आता आपल्या इथे साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर 1 कप बेसनसाठी इथे मी 1 कप साखर वापरलेली आहे. तर त्याच वाटीने आपण इथं 1 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप साखरेसाठी आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे. तर इथे आपल्याला 1 तारी पाक इथे तयार करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला गॅस कमी ठेवून आपल्याला साखर छान अशी विरघळीपर्यंत चमच्याने हलवून घ्यायची, जेणेकरून ती कुठेही एका ठिकाणी डागत नाही आणि व्यवस्थित अशी विरघळल्या जाते. तर साखर इथे पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आणि आता हा पाक आपल्याला छान असा उकळून घ्यायचा आहे, जेणेकरून याचा 1 तारी पाक इथे तयार होईल. 1 ते 2 मिनिट हा पाक मी इथे व्यवस्थित असा उकळून घेतलेला आहे आणि उकळून घेतल्यानंतर गॅस आता मी इथे कमी केला आहे आणि अशा प्रकारे चमच्याने एकदा पाक हलवून घेतला आहे आणि चमच्यावरती असलेला जो पाकाचा थेंब आहे ना, तो अशा प्रकारे 2 बोटांमध्ये घेऊन बघत आहे. जर अशा प्रकारे तार तुटत असेल तर अशा प्रकारे आपला इथे 1 तारी पाक इथे तयार झालेला आहे. तर यापेक्षा आपल्याला जास्त पाक इथे पुढे जाऊ द्यायचा नाही, नाहीतर मैसूर पाक हा कडक होऊ शकतो. मैसूर पाक बनवत असताना मी जे बेसन पीठ दळून घेतलेलं होतं तर ते घरगुती बेसन पीठ होतं आणि त्यामुळे ते अगदी खूप जास्त पिवळसर नसून पांढरट असं होतं. तर त्याला एक कलर येण्यासाठी मी अशा प्रकारे पाकामध्ये 1 चिमूटभर असा फूड कलर घालून घेत आहे. तर हा ऑरेंज कलरचा फूड कलर आहे. जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घाला, नाहीतर ही स्टेप तुम्ही स्किप केली तरी चालेल. इथे आपला 1 तारी पाक परफेक्ट असं रेडी आहे आणि आता आपल्याला यामध्ये तेल आणि बेसन जे आपण एकत्रित करून ठेवलेलं होतं तर ते मिश्रण यामध्ये घालून घ्यायचे. हे मिश्रण आपण ज्यावेळेला पाकामध्ये घालतो त्यावेळेला गॅसची फ्लेम अगदी कमी अशी ठेवायची. जर तुम्ही फ्लेम हाय ठेवली तर ते पाक एकदम पुढे जाऊ शकतो किंवा हे बेसनचं पीठ अगदी डागू शकतं. तर अशा प्रकारे जोपर्यंत हे दोन्ही छान असे एकत्रित होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम अगदी कमी अशी ठेवायची आणि दोन्ही हे मिश्रण छान असे एकत्रित करून घ्यायचं. तर हे मिश्रण पाकामध्ये घातल्यानंतर अशा प्रकारे विस्करने मी छान असं एकत्रित करून घेतलंय, जेणेकरून यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाही. अगदी प्लेन असे मिश्रण इथं तयार झालेलं आहे. तर हे बेसन छान कमी गॅसवरती आपण या पाकामध्ये मस्त असं शिजवून घेत आहोत. आता आपल्याला या बेसनामध्ये तेल घालायचं आहे. तर राहिलेलं अर्धा कप जे तेल आहे ना तर ते आपण ते घालून घेत आहोत. पण केव्हा तेल घालायचं जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर बेसन शिजल्यानंतर अशा प्रकारे बेसनावरती बुडबुडे यायला लागतात. त्यानंतर आपण थोडं थोडं करून म्हणजे 2-2 चमचे करून आपण यामध्ये तेल घालून घेत आहोत.
तर अगदी एकदम यामध्ये पूर्ण तेल न घालता तुम्ही अशा प्रकारे थोडं थोडं करून जर बॅचेस वाईज यामध्ये तेल जर घातलं ना तर मस्त अशी जाडी यामध्ये पडते। तर हे तेल घातल्यानंतर गॅस कमीच ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरती हे तेल छान असं यामध्ये एकत्रित होईपर्यंत मी असं एकत्रित करून घेतलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा राहिलेलं तेल यामध्ये मी घातलेलं आहे आणि पुन्हा हे छान असं शिजवून घेत आहे। तर ही सर्व प्रोसेस करत असताना गॅस अगदी लहान ते मध्यम असा करून घ्यायचा आणि हे छान असं एकत्रित करून घ्यायचं। आता राहिलेल्या ह्या कपामध्ये राहिलेले जे तेल आहे ना ते पूर्णपणे मी यामध्ये घातलीये आणि आता हे छान असे एकत्रित करून घेत आहे। तर सुरुवातीला गॅस कमी करायचा आणि छान असे एकजीव करायचं, त्यानंतर गॅस वाढवायचा आणि अशा प्रकारे छान असे एकत्रित करायचं। हलवाई ज्या प्रकारे मैसूर पाक करतात ना त्याच प्रकारे आपण हे बनवत आहोत। फक्त हलवाई जे मैसूर पाक बनवतात त्यावेळेला ते मोठी अशी कढई यूज करतात आणि त्या मोठ्या कढईमध्ये ते छान असे एकत्रित सुद्धा करू शकतात। तर आपण हे घरी स्मॉल क्वांटिटीमध्ये करतोय तर त्यामुळे थोडंसं गॅस कमी जास्त करून अशा प्रकारे करायचं। तर आता हे बेसन छान असं शिजलेलं आहे आणि पॅनला सोडत आहे। तर हे चेक करण्यासाठी तुम्ही या बेसनाचा थोडासा एक गोळा घ्यायचा आणि प्लेटवरती टाकून बघायचा आणि हातावरती जर तो चिपकत नसेल ना तर हे बेसन परफेक्टली असं शिजलेलं आहे। आणि आपल्याला आता गॅस इथून पुढे छान असा फुल ठेवायचा आणि फुल गॅसवरती कंटिन्यू असं चमच्याने हलवत आपल्याला हे छान असं एकत्रित करून घ्यायचं। त्यापूर्वी यामध्ये मी 1 चमचाभर थोडंसं तूप घातलेलं आहे, जेणेकरून तुपाचा हा मैसूर पाकाला छान असा एक स्वाद येऊ शकतो। तर आपण आता हा मैसूर पाक छान असा जाळीदार बनवण्यासाठी इथे गॅस फुल करायचा। तर फुल गॅसवरती भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये जाळी तयार होते। फक्त गॅस फुल केल्यानंतर कंटिन्यू चमच्याने हलवत राहायचं, जेणेकरून हे मैसूर पाक बनवत असताना खाली अजिबात डागला जाणार नाही। तर तुम्हाला इथे दिसत असेल की मी इथे गॅस फुल केलेला आहे आणि मस्त असं आता हे मैसूर पाक छान जाळीदार होईपर्यंत मी याला हलवत आहे। मस्त भरपूर अशी जाळी इथे तयार झाली किंवा हे बेसन छान असं फुललं गेलं ना की त्यावेळेला मी इथे थांबणार आहे, तोपर्यंत याला छान असं फुल गॅसवरती हलवून घेत आहे। तर तुम्ही बघा आता बेसनाची क्वांटिटी मस्त टम्म असं फुललेलं आहे आणि भरपूर अशी जाळी यामध्ये दिसत आहे। तर आता इथे आपण गॅस बंद करणार आहोत आणि थोडंसं याला तसंच हलवून घ्यायचं, जेणेकरून हे खाली डागणार नाही। तर आता हे तयार झालेलं हे मिश्रण आपल्याला पटकन असं ह्या केक टीनमध्ये मी ते घालून घेत आहे। तर त्यासाठी सुरुवातीलाच आपण याला छान असं ग्रीस करून घेतलेलं होतं, जेणेकरून मैसूर पाक यामध्ये घालत असताना अजिबात आपला वेळ वाया जाणार नाही। तर हे मैसूर पाकाचं मिश्रण अशा प्रकारे एखाद्या केक टीनमध्ये किंवा डब्यामध्ये घातल्यानंतर त्याला अजिबात वरतून प्रेस करू नका किंवा त्याला अजिबात दाबायचं नाही, जसं आहे तसंच त्याला घालायचं आणि थोडंसं त्याला फक्त वरतून एक स्प्रेड करून घेतल्यासारखं करायचं। जर तुम्ही त्याला वरतून एक दाब देसाल ना तर त्यामध्ये अजिबात जाळी तयार होणार नाही। तर त्याला एक जाळी पडण्यासाठी अजिबात वरून प्रेस करू नका। तर हे मैसूर पाकाचं मिश्रण एखाद्या डब्यामध्ये घातल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये त्याला अशा प्रकारे सुरीने काप देऊन घ्यायचे। नंतर ते थोडं थंड झाल्यानंतर त्याला काप द्यायला थोडेसे कठीण जातात, त्यामुळे सुरुवातीलाच इथे देऊन घ्यायचे आहे। तर मैसूर पाकाला मी तर मस्त असे मला हवे त्या आकारामध्ये काप देऊन घेतलेत आणि आता मी हे छान अर्धा घंटा तरी थंड होऊ देणार आहे। तर कमीत कमी अर्धा घंटा थंड झाल्यानंतर आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर हे मैसूर पाकाचं मिश्रण अगदी पटकन असं थंड होत नाही, त्याला जवळपास अर्धा घंटा तरी लागतो थंड होण्यासाठी। तर अर्धा तासानंतर मी याला मस्त असं काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता अगदी इझिली हे त्या डब्यामधून बाहेर आलेलं आहे आणि आता आपण सुरीने त्याला कट करून घेणार आहोत। ज्या प्रकारे मिल्क केकचा कलर असतो ना त्याच प्रकारे हा मैसूर पाकचा कलर आलेला आहे आणि अगदी सुंदर असं हे मैसूर पाक इथे तयार झालेलं आहे। आता तुम्ही याला परत एकदा सुरीने हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। तर आता मी याला थोडंसं सजावटीसाठी यावरती थोडंसं पिस्ताचे काप घालून घेत आहे, जेणेकरून हे अजून छान असं दिसलं पाहिजे। तर किती उत्कृष्ट पद्धतीने आपला हा मैसूर पाक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता भरपूर अशी त्याला जाळी पडलेली आहे आणि कलर त्याचा सुद्धा खूप सुंदर असा दिसत आहे आणि तोंडात टाकताच तो अगदी विरघळतो। इतका सुंदर असा हा आपला मैसूर पाक तयार झालेला आहे। तर मग आता अवघड वाटणारा मैसूर पाक अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलाच आहे। तर तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करूनच बघा। अगदी सणासुदीला किंवा एरवी सुद्धा खायची जर झाली ना तर खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार सुद्धा होते। तर बऱ्याचदा मैसूर पाक बनवत असताना हलवाई भरपूर असं तेल त्यामध्ये टाकतात किंवा तूप टाकतात, जर तूप नसेल टाकत तर वनस्पती घी टाकतात, पण भरपूर प्रमाणामध्ये त्याचा वापर करतात। तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी अगदी कमी तेलामध्ये सुद्धा हा मैसूर पाक अगदी जाळीदार असा बनवू शकतो। तर बघा भरपूर असा जाळीदार आपला हा मैसूर पाक तयार झालेला आहे। तर ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा। तर मग आता दिवाळी विशेषमध्ये तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करूनच बघा।
आणि नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अगदी सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते, तर ही सुद्धा एक सोपीच अशी रेसिपी आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद। आणि प्लीज मला भरपूर प्रमाणामध्ये सबस्क्राईब करा।